सर्व प्रकारचे ब्रँडेड परफ्यूम्स स्पेशल ऑफरमध्ये आहेत आणि आम्ही 40 डिग्री सेल्सिअसमधनं आता 46 डिग्री फॅरेनहाइट या टेम्परेचरमध्ये आलेलो आहोत. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि ह्या व्हिडिओपासून मी एक नवीन सिरीज चालू करते. आत्ता आम्ही चाललेलो आहोत USA ला. तर USA वरचेच काही व्हिडिओज इथून पुढे या सिरीजमध्ये दिसणार आहेत. तर USA ला जायचं पण एक खास कारण आहे, ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. तर चेक इन, इमिग्रेशन, सिक्युरिटी चेक असे सगळे सोपस्कार पूर्ण करून आत्ता आम्ही बोर्डिंगसाठी वाट बघत इथे बसलेलो आहोत. आत्ता वाजलेत रात्रीचे 3. आमचं फ्लाईट आहे सकाळी 6:30चं. तर बोर्डिंगसाठी आता आम्ही वाट बघत बसलो आहे आणि थोडीशी कॉफी घेतली आहे. तर बोर्ड केल्यावर एक तासाभरात आम्हाला ब्रेकफास्ट आला. तर हा ब्रेकफास्ट आला आहे. इथे हे पॅटेज दिसत आहेत, ब्रेड आहे, बटर आहे, हा जाम आहे, पाणी दिलं आहे, हे ब्राउनी आहे आणि इथे हे थोडे स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स आहेत आणि हा चेरी ज्यूस आहे. मुंबईपासून निघून आम्हाला 5 तास झालेत आणि अजून 1 तासाचा जर्नी बाकी आहे. त्याच्यानंतर आम्ही पोचू इस्तंबुलला आणि इस्तंबुलला आमचा 3 ते 4 तासाचा लेओव्हर आहे आणि तिथनं आमचा फ्लाईट आहे डेट्रॉईटला आणि ती जर्नी मात्र खूप मोठी आहे. ती 11 तासांची जर्नी आहे. तर जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ झोपलो, कारण रात्रीची अजिबात झोप झाली नव्हती. आणि मग झोपून उठल्यावर त्यांनी आम्हाला हे थोडेसे स्नॅक्स सर्व केलेत. त्याच्यामध्ये चिकन सँडविच, व्हेज सँडविच, त्याच्यानंतर ज्यूस असे सगळे ऑप्शन्स आहेत. आणि आता आम्ही इस्तंबुलला लँड करतोय. तर हा असा सी कोस्ट दिसतोय, इस्तंबुलमधला सी कोस्ट. इस्तंबुल एअरपोर्टला उतरल्यावर आम्ही ट्रान्झिट पॅसेंजरचा सिक्युरिटी चेक तिकडं केला आणि आता इथे आम्ही आमचा फ्लाईट शोधतो आहे आणि गेट नंबर शोधतो आहे. तर ते बघून मग आम्ही आमच्या गेटपाशी जाऊन बसणार आहे. गेट इन्फो 1:30 वाजता येईल आपली, तोपर्यंत काही मिळणार नाही आपलं गेट. ठीक आहे. त्यामुळे सर तर गेट नंबर डिस्प्ले व्हायला थोडा वेळ होता, म्हणून मग आम्ही ड्युटी फ्री शॉप्समध्ये थोडं विंडो शॉपिंग करायला गेलो. इथे जर बघितलं तर इथे सर्व प्रकारचे ब्रँडेड परफ्यूम्स स्पेशल ऑफरमध्ये आहेत आणि खूप छान डील्स आहेत इथे. तर इथं आम्ही थोडी खरेदी केलेली आहे. तर हे गुची वुमन 49.9 युरोज, युगो 30 युरोज, CK 30 युरोज, वर्साचे 30 युरोज. दिस इज फॉर 50 ml बॉटल. तसे खूप छान ब्रँड्स आणि खूप छान डील्स आहेत. तर आम्ही इथनं केलेली आहे थोडीशी खरेदी. आणि या बाजूला नॉन ऑफरवाले सगळे ब्रँड्स आहेत. अरमानी आहे,
तर आत्ता वाजले दुपारचा 1 आणि आम्ही लंच करायला म्हणून इथे इस्तांबूल एअरपोर्टवरच काहीतरी थोडंसं खायला घेतलं आहे. तर इथे ना हे एक यो सुशी म्हणून रेस्टॉरंट दिसलं आहे आणि असे कन्व्हेअर बेल्ट्स आहेत आणि ह्याच्यावर असे सुशीचे रेडीमेड बाउल्स त्यांनी ठेवले आहेत आणि ते कंटिन्यूस फिरत आहे. तर हे असं एकदम वेगळंच मला दिसलं, मुद्दाम ह्याचं शूटिंग घेतलं आहे. तर आम्ही इस्तांबूलला इथे सकाळी 11 वाजता पोचलो होतो आणि आत्ता वाजले दुपारचे 2:15 आणि आम्ही टेक ऑफ घेतला आहे आणि आता इस्तांबूलहून डेट्रॉईटपर्यंतची आमची ही जर्नी असणार आहे 11 तासाची. तर थोड्या वेळानेच म्हणजे साधारण 1-2 तासांनी आमचं जेवण आलं, कारण इथल्या वेळेप्रमाणे 5 वाजले होते पण खरं तर इंडियन वेळेप्रमाणे रात्रीचे 1:30 वाजले होते. तेव्हा थोडेसे स्नॅक्स सर्व केले. त्याच्यामध्ये हे सॅलड आहे, इथे सामोसा आहे, हा त्याच्यात स्पिनॅचचं फिलिंग आहे. ते काय आहे? टिक्की आहे, व्हेज टिक्की राईस, ज्यूस आणि ह्याच्यात पण सॅलड आहे ना, फ्रूट्स आहेत आणि मला वेगळंच दिलं आहे. माझ्या ह्याच्यात ही मसुराची डाळ आहे, ब्रोकोली आणि ही खीर आहे रव्याची. आणि काही तासांनी आमची फ्लाईट डेट्रॉईटला पोचली आणि जेव्हा डेट्रॉईट एअरपोर्टवर फ्लाईट लँड करत होतं तेव्हा मी स्क्रीनवर समोरचा जो फ्रंट कॅमेरा होता विमानाचा तो ऑन केला. त्यामुळे फ्लाईट जेव्हा रनवेवर लँड होत होती ते बघायला खूप छान वाटत होतं. ते ॲक्च्युअल फुटेज समोर दिसत होतं स्क्रीनवर. अशा प्रकारे तब्बल 26 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली डेट्रॉईट USA पोचलेलो आहोत. सामान वगैरे कलेक्ट केलेलं आहे आणि आता कॅब शोधत आहोत घरी जायला पुढे. तर हे डेट्रॉईट एअरपोर्ट आहे आणि आता आम्ही बॅगा कलेक्ट करून आमच्या उबरसाठी या ब्रिजवरनं जाणार आहोत. ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन ऑल शटल्स अँड पार्किंग म्हटलं आहे, तर तिथे उबरचे स्टॉप्स आहेत. तर तिथे आता आम्ही चाललो. खरं तर रात्रीचे 8:21 झाले पण उजेड किती आहे बघा. आणि आम्ही 40 डिग्री सेल्सिअसमधनं आता 46 डिग्री फॅरेनहाईट या टेम्परेचरमध्ये आलेलो. अशा प्रकारे इंडियामधनं आम्ही ॲन आर्बर या डेट्रॉईटमधल्या एका गावातून पोचलेलो आहोत. आणि जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की अमेरिकेमध्ये येण्याचं एक खास कारण आहे. तर ते कारण म्हणजे आमच्या मुलाचं ग्रॅज्युएशन सेरेमनी आहे, कॉन्व्होकेशन सेरेमनी आहे. तर तो अटेंड करण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. तर ते पण सगळे डिटेल्स मी तुमच्याबरोबर शेअर करेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर पुढचे व्हिडिओ खूप छान असणार आहेत. इथे आम्ही त्याच्या युनिव्हर्सिटीमध्येच राहत आहोत, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन ॲन आर्बर. इथे तो मास्टर्स करत आहे. तर त्याच्यासोबतच आम्ही आता इथे राहत आहोत सध्या.
आणि त्याचं कॉन्व्होकेशन सेरेमनी, तसंच इथली ही युनिव्हर्सिटी जी की खूप जुनी आणि खूप प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी आहे, तर त्याचे पण सगळे डिटेल्स मी इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली एक बेल आयकॉन असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर जेव्हा केव्हा मी माझे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला लगेच समजेल. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जरूर दाबा. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.